मग गाईस थोडासा टाइमपास चालू आहे. ड्रोन आमच्या स्वतःहून व्हिडिओ काढतोय. हे बघा काहीच करत नाही, ड्रोन उडतोय स्वतःहून. बघू कसं काय येणार आहे ते. आणि मला आता एक समजलं, मी हे गॉगल्स घातलेत म्हणून मला पाणी ब्लू दिसतोय. पाणी ब्लू नाहीये, असेल पण नाहीये. हा काहीतरी आहे पण ब्लू तर नाहीये. मला असं वाटलं की थायलंडच्या वेळी इथे भेटेल पण नाही भेटणार. गोरा कर मला. हा. सो हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज टोको नको. हाँ, सो आज हम लोग एक्चुअली प्लान कुछ अलग था. सुबह मतलब प्लान तो यही था कि मैं खुद अकेला आने वाला था जहाँ पे अभी हूँ. मेरा कुछ काम था इसके लिए मैं आने वाला था. बट मैंने सोचा कि बंदे को फ़ोन करता हूँ, अपने ज़्यादा घूमता नहीं है ना वो, इसके लिए इसको तो फ़ोन करता हूँ. तो फ़ोन किया तो एक्चुअली क्या सीन था कि मेरे को पेन में काम था. पेन मतलब महाराष्ट्र में जो पेन गांव है वहाँ पे काम था. पेनच बोलतात ना. पेन अलीबाग के पास वाला जो पेन है या फिर वो जो भी किधर है वो वहाँ पे जाना था. मुझे काम था कुछ. तो मैं सोचा कि मैं बस मैप जूम आउट किया और देखा कि वहाँ से अलीबाग बहुत नज़दीक है. 30 किलोमीटर कुछ था. तो मैं सोचा कि काम तो आधे घंटे का ही है, कुछ आधे घंटे 20 मिनट का है. तो फिर वहाँ से बाद में काम होने के बाद अलीबाग निकलते. और अकेला क्या करूँ, अकेला जाके बीच पे बैठूंगा और आ जाऊंगा. तो सोचा कि इसको ले लेता हूँ. तो अभी हो गया काम, पहुंचने वाले अलीबाग, बस इतना ही. और बाय द वे आज का ब्लॉग तो 4K होने वाला है. मतलब हमेशा मैंने बोला था लास्ट ब्लॉग में कि हमेशा अभी ब्लॉग 4K ही आएंगे. अपलोड क्वालिटी भी 4K होगी और शूट क्वालिटी भी 4K होगी. पर आज ये ब्लॉग कैमरा में शूट हो रहा है और आज खास में माइक भी लगाया हुआ हूँ. मतलब देखते हैं अभी साउंड क्वालिटी क्या उड़ौली. देखते हैं अभी साउंड क्वालिटी क्या डिफर करते हैं. नॉइस कैंसिलेशन पे नहीं है बाय द वे, नॉइस कैंसिलेशन में नहीं रखूंगा. मेरा आवाज प्रायोरिटी पे आएगा, आपको बस इतना गारंटी दूंगा. नॉइस कैंसिलेशन में मेरा आजू बाजू का आवाज ही नहीं आएगा कुछ भी. इसके लिए तो मजा नहीं आएगा उसमें. शपथ रिकमेंडेशन ये है, अलीबाग मत आओ क्योंकि रास्ते का गंदा काम चले. अलीबाग के आगे जो भी कुछ दिव्यागर वगैरह है, दिव्यागर दापोली वो साइड चले जाओ भाई. यहाँ पे रास्ते का बहुत गंदा काम चालू है. 20 किलोमीटर पार करने के लिए 1.5 घंटे दिखा रहा है. टू बी ऑनेस्ट ट्रैफिक नहीं है, बस रास्ते का काम चल रहा है. देखो दिखाता हूँ मेरे को. ओ हाय, हाँ ये देखो. तो कैमरा अगेन कांट मेक द जस्टिस, बट ये ड्रॉप है ना, ये वाला ये बहुत डीप है. गाड़ी पलटी हो सकती है, इतना डीप है. वो दिख रहा नहीं है, मतलब ब्लाइंड स्पॉट पे थोड़ा. तो हाँ, तो अभी पहुंचते हैं अलीबाग. एक बीच पे, रेवडंडा बीच पे जा रहे और देखते हैं कहाँ पे क्या खाना है. बाय द वे मोटिव यहाँ पे आने का एक ही है, थोड़ा सा चिल करने का और अपना वो क्या बोलते हैं, फिश फूड खाना है. फिश फूड थाली खाना है, सुरमई वगैरे ते सगळं काय. चला शोधूया. आणि बाय द वे ड्रोन पण कॅरी केलाय. कायला टोकावर हवं तो. और हाँ हे देखो, भाई कटकट काढले. अरे त्याला तो टायर दिसत पण नसेल खरं मध्ये तर. कशी काढली का ट्रक वाला विजेत आहे, बस एवढंच. बघू आता कुठे काय होतं. बाय द ड्रोन पण आणलाय मी, तर ड्रोन शॉट्स पण थोडे घेऊया आपण. ठीक आहे. चलो गाइस पहुंच गए अलीबाग का रेवडंडा बीच. अलीबाग का है कि नहीं मालूम नहीं, पर रेवडंडा बीच पहुंच गए. रोड उतना खराब नहीं है. इनिशियली अलीबाग के अंदर रोड खराब है, बाकी रोड तो अच्छा था. म्हणजे मस्त वातावरण आहे भाई. मग गाडी जाते ना. चल घे चल गाडी. जास्तीत जास्त काय 200 वाटली की गाडी नाही येत. थांब जरा येऊ दे.
रिक्षावाले भैया पार्किंग पुढे चालू आहे. चला चालू आहे. जास्त लांब नाही आलो पण वातावरण बघा भाई क्रेजी तर वाटतंय. झाड बिड मस्त आहे. ड्रोन शॉट मस्त येतील काहीच. थोड्या वेळात थांबा ड्रोन शॉट येतील. थोडा थांबा फक्त थोडा. तर मला उतरून वातावरण बघू दे. फील कसं येतं ते बघू दे. तर गाईज आता आवाज विंडचा तर नाही आला पाहिजे एवढं प्रोटेक्शन घातलंय. तर आम्ही पोहोचलो रेवदंडा बीच आणि आज काय आहे संडे पण तरी बीच एवढा जास्त खाली आहे ना. खूप जास्त रिकाम आहे. म्हणजे 50 लोक पण नाहीत मोजून पण 50 लोक भी नाही इनके भी बीच पे इतना खाली है. नाही रे खूप कमी आहेत. खूप कमी आहेत. आपको दिखाता हूं वेट. फुल बहुत एम्प्टी है. चिल है एकदम. आर पार चिल है बे. हे बघ अरे मग सॉक्सवरच चल ना. नंतर मग ते गाडीत बसल्यावर एकदाच कार्यक्रम कर त्यांचा. मजाक से हटके बीच बहुत ज्यादा साफ लग रहा है. स्वच्छ वाटतंय. बहुत साफ है. बहुत साफ है. आई डोंट नो फर्स्ट टाइम रेवदंडा बीच आया हूँ. मालूम नहीं कि इधर रस रहता है नहीं रहता है. आई डोंट नो. अंडररेटेड है क्या चीज़ है. वाटर एक्टिविटीज तो दिख रहे. जेट स्की यार खूप काय आहे. पण तो किती रिस्की आहे. होता ना. अरे हा बाजूला तो इथे आहे ना? हा. आणि गाईस खायला हवेच्या पाणी ब्लू दिसतोय कसं माहित नाही. प्युअर म्हणजे स्वच्छ वाटतोय पहिल्यांदा. असे खूप रुमर्स ऐकलेत मी. अलिबागमध्ये पाणी घाण आहे बीचचा. कोणी उतरत नाही पटकन पण इथे स्वच्छ दिसतोय लेजिट. हवा पण एवढी फास्ट नाही. चलो गाइस अभी ड्रोन उड़ाता हूँ बस. Your smile keeps playing, you're miles away, yeah. I would go overseas just like that. Don't overthink it, why can't you stay here? Give me the call and I'll just be there like that. I don't understand it, don't you keep me together when everything around me keeps me under pressure, yeah. It's so overwhelming, but I will wait forever so you can come and get it. I don't understand it, I don't understand. Why try so much to get back? चलो भाई अभी मैं दिख रहा हूँ नहीं दिख रहा हूँ मेरे को मालूम नहीं. ड्रोन शूट आपने को देखा. बहुत ज़्यादा ड्रोन शूट किया. मज़ा आया. चिल था. ऐसे एक वीकेंड में यहाँ पे आए थे एक काम के वजह से. अच्छा सा आउटिंग भी हो गया. अभी थोड़ा शुगर ड्रिंक पी रहे क्योंकि सुबह से कुछ खाया नहीं है. कुछ नहीं खाया. पानी पानी पे आए और अभी 2 बजने को आहे. 2 बज गए. आता काहीतरी शोधतो थालीचा आयटम रेस्टॉरंट आणि तिकडे जाऊन जेवतो. पकड. चला आणि आता ठेवतो. आता बॅक टू होम जर्नी स्टार्ट. हॅलो हॅलो गाईस फायनली भेटलाय आपल्या. आता गेलं हिंदी उडत. भूक लागली मला मराठीच बोलायचं आहे. आता आपल्याला एक रेस्टॉरंट भेटलं आहे. ऑन द वे चाललेलो. जायचं होतं दुसऱ्या रेस्टॉरंटला पण आता रस्ता चांगला आहे तर इथे थांबलो. रेस्टॉरंटचं नाव आहे संपन्न रेस्टॉरंट काहीतरी. तर लेट्स सी इथला टेस्ट कसा आहे. सुरमई थाली मागवली. फ्रेश येते नाही येते साईज कशी आहे काय कसं आहे सगळं बघूया. भूक लागली तर चांगलं जेवण असेल झोप येईल जेवून. नाहीतर गाणी लाऊड करून निघून जाऊ. जय माता दी. तर गाईज आला आपलं जेवण. बघायला तर टेस्टी आहे. लेट्स सी टेस्ट कशी आहे. तर ठेव ना जरा. खा ना जरा खा. सुरमई थाली मागवली पण आपल्याला जवला पण भेटलाय. सुका जवला म्हणजे सुकी कोलबी. हे प्रॉन्स नाही. हे प्रॉन्स नाही. हे प्रॉन्स आहेत. सुके प्रॉन्स आहेत आणि अरे हे काय बोलतात रे विसरलो मी. वाम आहे ना वाटतं.
नाही हे पण प्रॉन्सच आहे. हे पण प्रॉन्स आहेत. ते सुके ओले. हा ओले सुके प्रॉन्स भेटलेत. आणि माहिती लोकांकडे भेटत नाही. ही शपथ भाकरला हातला. बघले नरम आहे. क्रेझी नरम आहे. क्रेझी. टेस्ट क्रेझी अप्रूव्ड. कोलबी तर भारी आहे. मी खात नाही कोलबी घरी. ही खूप क्रेझी आहे. हे बी अशी वाढली ठीक आहे. सोना पण डांबा क्रेझी. ते पण भारी स्टार्टर. ती ह्याच्यावर का दिली असं देऊ. अरे फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहे. चव आहे. आय रेकमेंड. तर अवस्था बघून बघू अवस्था बघा माझी आणि समजा की मी किती झोपलोय त्या जेवणानंतर. किती भारी होतं तो जेवण. आणि बाय द वे अलिबाग वरून आता आलोय आम्ही आमच्या एरियात. 5 मिनिटात घरी पोचू. पूर्ण रस्त्यात मी 1 तास गाडी चालवली आणि बाकी पूर्ण झोपलोय. काहीच माहित नाही मला काय झालंय काय नाही. आणि खूप जास्त ट्रॅफिक नव्हती. अशी ट्रॅफिक नव्हती. कंजेशन होतं जरा. जायला आम्हाला 1.5 तास लागला असेल. 1.5 पावणे 2 तास. यायला आम्हाला 3.5 तास लागलेत किंवा 4 तास. तर तेच बस एवढंच. काय नाही घरी बसलो. व्लॉग संपलाय आजचा. 10-15 मिनिटाचा व्लॉग झाला असेल. बस आता पुढचा व्लॉग काय असेल मे मला माहिती आहे काय आहे पण मी सांगणार नाही. मोठा आहे थोडासा. चलो बाय.